हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. खूप मोठा गॅप आहे, सो सॉरी फॉर दॅट. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच. हे खास 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आज हे मी लेक्चर घेत आहे. जे विद्यार्थी माझ्याकडे ऑलरेडी आहेत की ऑफलाईन लेक्चरमध्ये जे येतात, तर त्यांचे जिथे मिस्टेक होतात, तर मला वाटलं त्यावर एक व्हिडिओ बनवावा की जेणेकरून जे 10वीचे विद्यार्थी असतील किंवा ज्यांना हा टॉपिक थोडासा समजायला किचकट जातो किंवा त्याचे आन्सर चुकतात, तर त्यांच्यासाठी थोडंसं हेल्प होईल म्हणून आजचा आपला विषय आहे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच. ओके, आता त्याचा अर्थ काय ते आधी आपण समजून घेऊया. डायरेक्ट म्हणजे काय? मी डिरेक्टली तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली, ते झालं डायरेक्ट स्पीच. एखादा मेसेज आपण पर्सन ए पासून पर्सन बी पर्यंत जो पोहोचवतो डायरेक्टली, त्याला म्हणतात डायरेक्ट स्पीच. त्याच्यामध्ये कुठलाही मीडियम नाहीये. ओके, आणि इनडायरेक्ट म्हणजे काय की ए पर्सनने जे काही सांगितलंय ते आपल्याला सी पर्यंत पोहोचायचंय बी द्वारे. ओके, मग आपण दुसऱ्याने पाठवलेला मेसेज थोडासा चेंज करून सांगतो की जसं मी सांगितलं उद्या सुट्टी आहे, तर एखाद्या विद्यार्थ्याने त्याच्या मित्राला सांगितलं, मॅडम म्हणाल्या की पुढच्या दिवशी म्हणजे उद्या, तर थोडं चेंज करतो आपण म्हणजे द फॉलोइंग डे द थिंग वी से. तर ह्या पद्धतीने तो जो बदल होतो. आणि एक छोटीशी गोष्ट आहे की जिथे बरेच विद्यार्थी चूक करतात तिथे एक मार्क जाण्याची शक्यता आहे, म्हणून हा आजचा व्हिडिओ आपण घेतो आहोत. डायरेक्ट स्पीच म्हणजे डिरेक्टली सांगणे आणि इनडायरेक्ट म्हणजे कोणाच्या तरी थ्रू आपण तो मेसेज पोहोचवणे. ओके, मग त्यात आपण बदल करतो काहीतरी. तर मी बोर्डवर जे वाक्य लिहिले आहे ते आहेत डायरेक्ट स्पीच. डायरेक्ट म्हणजे डिरेक्टली कोणीतरी बोललंय. फॉर एक्झाम्पल, पहिलं वाक्य बघूया. ही सेड आय एम फाईन. तो म्हणाला मी आय एम फ्री. तो म्हणाला की मी फ्री आहे. ओके, त्याला काही काम नाही म्हणजे तो व्यस्त नाहीये. ही सेड आय एम फ्री. आता हे आहे डायरेक्ट सेंटेन्स, ते आपल्याला चेंज करायचंय इनडायरेक्ट मध्ये. ओके, मग आपल्याला काही बदल करायचे असतात. पहिला बदल जो आहे की त्यात जे पंक्च्युएशन आहे, म्हणजे हा कोमा जो दिसतोय, कॉमा त्याच्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा, तर हे आपल्याला काढून टाकायचे असतात. प्रश्नचिन्ह असेल तर ते निघून जातं, उद्गारवाचक चिन्ह असेल त्याला काढून टाकता येतं. आता हे आपण नंतरच्या काही व्हिडिओमध्ये बघूया. आज मी जी एक मिस्टेक होते त्याच्यावर फोकस करायचा आहे मला, म्हणून काही मोजकेच वाक्य घेतलेत. जसं की फर्स्ट, ही सेड आय एम फ्री. तर हे चेंज करताना आपण हे असंच ठेवणार. ही सेड हा जो कॉमा आहे तो निघून जायला तिथे येईल दॅट. ही सेड दॅट. तो म्हणाला की. दॅट म्हणजे की. ही सेड दॅट आय एम फ्री. आता आय एम फ्री तो कोणाबद्दल बोलतोय? तो त्याच्या स्वतःबद्दल बोलतोय. मग आपण जेव्हा ते चेंज करू तेव्हा आपल्याला तो जो करता आहे तोच पुन्हा घ्यायचा आहे. ही सेड दॅट. ही सेड म्हणाला, है ना. मग आपण जेव्हा ते पुढे सांगू तोपर्यंत काळ लोटलेला असतो, म्हणून त्याला करायचं असतं पास्ट टेन्स. ही सेड दॅट ही वॉज. ॲमचं काय करावं लागेल? आयचं ही झालं, ॲमचं वॉज होईल. फ्री आहे तसंच आणि फुल स्टॉप. ओके, आय होप यू अंडरस्टूड. ही सेड आय एम फ्री. त्याचं आपण करणार ही सेड दॅट ही वॉज फ्री. तर आपल्याला इथे काय घ्यायचं आहे? पास्ट टेन्स. व्हेन देर इज सेड. जेव्हा वाक्यामध्ये सेड असा जेव्हा शब्द दिसेल तेव्हा आपल्याला घ्यायचं आहे पास्ट टेन्स. जे काही वाक्य असेल पुढे त्याचं पास्ट फॉर्म करायचं आहे. त्याचे काही नियम आहेत, ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता, है ना, विद्यार्थ्यांसाठी खास. ही सेड त्याच्यानंतर कॉमा आय एम प्लेइंग. तो म्हणाला मी खेळत आहे. आता हे कसं चेंज करणार? सेम, पुन्हा दोन शब्द आपल्याला ते खाली घ्यायचे आहेत. ही सेड कॉमा काढून टाका, त्याच्या ठिकाणी येईल दॅट. ही सेड दॅट. तो कोणाबद्दल बोलतोय? तो स्वतःबद्दलच बोलत आहे. तर आपण काय घेणार? कोणा करता तोच घ्यायचा आहे. ही सेड दॅट ही वॉज प्लेइंग. जेव्हा आपण ते बोलणार आहोत त्या गोष्टीला थोडासा वेळ निघून गेलेला असतो, म्हणून आपल्याला ते पास्ट टेन्स करायचंय. ओके, ही सेड दॅट ही वॉज प्लेइंग. तो म्हणाला की तो खेळत होता. ओके, दिस इज हाऊ यू हॅव टू चेंज. तर इथे वाक्यामध्ये आपल्याला दिसतंय सेड. आता हे महत्वाचं वाक्य आहे. इथं खूप विद्यार्थी चुकतात, म्हणून मी ते घेण्याचं ठरवलं आहे. आजचा व्हिडिओ मुळात आपला ह्याच्यासाठीच आहे. हे तुम्हाला समजले चांगलं, आणि हेच तुम्ही इतर सगळ्या वाक्यांमध्येही लिहिता. इथे आहे ही सेज. सेज म्हणजे काय? हा कोणता काळ आहे? ही सेज. ही म्हणजे करता, त्याच्यानंतर से आहे, त्याच्यासोबत एस लागले म्हणजे तो आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स हे सांगतो की ती ऍक्शन सारखी घडते. ओके, जेव्हा हे
सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तेव्हा ते वाक्य तसंच ठेवायचं आहे, त्याला पास्ट टेन्स करायचं नाही. आणि इथं मुलं चुकत आहेत. बरेचशे मुलांची जी मिस्टेक आहे ती ह्या वाक्यांच्या प्रकारामध्ये होत आहे. ओके, सो जेव्हा तुम्हाला तिथे ही सेड नाही, ही सेज असं दिसत असेल तर ते वाक्य प्रेझेंट टेन्स, जो टेन्स आहे तोच ठेवायचा. जेव्हा ही सेज किंवा शी सेज किंवा वी सेज किंवा नाव असेल राज सेज, तेव्हा त्याच्यानंतर जे वाक्य आहे त्याला पास्ट टेन्स करायचं नाही. इथे आपण पास्ट टेन्स केलाय दोन्ही ठिकाणी. इथे दोन्ही ठिकाणी आपण पास्ट टेन्स केलाय. जेव्हा एखादं वाक्य दे से, वी से, यू से, जेव्हा असं असेल काय पाहिजे आपल्याला, सेज किंवा से असं जर असेल तेव्हा तो काळ जो आहे वाक्याचा काळ तो तसाच ठेवा, त्याला बदलायचा नाही. ओके, कारण हे काय सांगतं की ती गोष्ट सारखी सारखी घडती आहे. जर ती गोष्ट सारखी घडत असेल तर आपल्याला ती चेंज करायची नाही, ती आहे तसंच ठेवणार आपण. बघूया काय होतं. ही सेज, कॉमा निघून जाईल. ही सेज दॅट, करता कोण आहे, तोच आहे, त्याने स्वतःबद्दल बोललाय म्हणजे आपल्याला तोच घ्यायचा पण आहे. ही सेज दॅट ही गोच काय होईल, गोज, कारण ते काय आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. तो म्हणाला की तो शाळेला जातो. ही गोज टू स्कूल. स्टॉप. आय होप यू अंडरस्टूड दिस पार्ट, कारण हे महत्वाचं आहे. इथे मार्क जात आहेत विद्यार्थ्यांचे, थोडंसं चुकतंय त्यांचे जे काही उत्तर आहे. ही सेज, जेव्हा असं असेल जेव्हा वाक्य थोडंसं इथे आपल्याला जास्त आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. ओके, सो मग इथे आपली एक मिस्टेक होते. ही सेज दॅट ही गोज टू स्कूल. ओके, आणि इथे जर सेड असेल तर इथे पास्ट टेन्स करा. एक साधासा नियम आहे डायरेक्ट इनडायरेक्टचा, जो विद्यार्थी लक्षात ठेवतात. जे वाक्य असेल ते तुम्हाला पास्ट टेन्स मध्ये चेंज करायचं आहे. त्याचे खूप नियम आहेत, मुलं पाठ करतात आणि जे आहे ते पास्ट टेन्स मध्ये चेंज करतात. पण जर बदल तिथे असेल तर आपल्याला प्रत्येक वाक्य पास्ट टेन्स मध्ये बदलायचं नाही. तोच काळ ठेवा, फक्त कर्त्यानुसार ते बदलून घ्या. आता आपण इथं कर्त्यानुसार काय बदललंय, आय गो आहे तर ही गोज असं केलं. गोला ईएस लागला कारण थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. ओके, तृतीय पुरुषी एकवचन. पुढचं वाक्य बघूया. दे से वी स्टडी डेली. दे से त्याच्यानंतर कॉमा आणि पुढे आहे वी स्टडी डेली. वी स्टडी डेली. आता हे जे वाक्य आहे ते तुम्ही प्रयत्न करा आता व्हिडिओ चालू असताना कमेंटमध्ये टाईप करण्याचा, जेणेकरून ते तुमचं जे प्रॅक्टिस आहे, तुमचा जो सराव आहे तो पटकन लगेचच्या लगेच होऊन जाईल. ओके, आय एम गिव्हिंग यू 2 minutes फॉर दॅट. ट्राय करा लिहायला. दे से, ओके चला लिहूया आपण सोबतच. दे से हे आहे तसंच येईल खाली. दे से इथं एस का नाही लागला, एस का नाही लागला कारण हे तृतीय पुरुषी तर आहे पण एक वचनी नाही. दे म्हणजे अनेक लोक आहेत. ओके, दे म्हणजे अनेक जण असतील, तर अनेक वचन असेल तर एस लागत नाही. दे से कॉमा निघून जाईल, येईल दॅट. दे से दॅट, आता त्यांनी ते स्वतःसाठी म्हटलंय. ओके, दे म्हणजे हेच, आम्ही, ते म्हणाले आम्ही अभ्यास करतो रोज. दे से दॅट दे स्टडी डेली. पहा बरं तुमचं उत्तर बरोबर आलं का. दे से दॅट दे स्टडी डेली. त्यांनी ते स्वतःबद्दलच बोललं. आता इथं अनेक वचन आहे म्हणून ते वाक्यामध्ये जो पुढचा जो प्रोनाउन आहे, सर्वनाम आहे, ते बी आले. बी म्हणजे तेच लोक जे बोलत आहेत ते वाक्य. दे से दॅट दे स्टडी डेली. आपण सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, इथे सिंपल प्रेझेंट टेन्स आल्यामुळे. ओके, सो हा जो आजचा विषय आहे तो मला प्रामुख्याने घ्यायचा होता की जिथे विद्यार्थ्यांचा 1 मार्क जातोय, जिथे सेज आहे तिथेही विद्यार्थी जे आहे ते प्रेझेंटचं पास्ट टेन्स करता आहे, तर इथे करण्याची गरज नाहीये. ते वाक्य जसं आहे तसंच ठेवायचं त्याच टेन्स मध्ये. ओके, जो कुठला टेन्स असेल तो स्किप इट लाईक दॅट. फक्त इथे आपल्याला पंक्च्युएशन जे आहे ते मार्क्स जे आहेत ते काढून टाकायचे आहेत. सो आय होप यू अंडरस्टूड.
या व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठला अजून ग्रामरचा टॉपिक असेल, तो डिफिकल्ट जात असेल, तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा. नेक्स्ट लेक्चर मी त्यावर घेण्याचा प्रयत्न करेन. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.